नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. काल आपण काही जोड्यांचे परफॉर्मन्सेस पाहिले. अनुश्री मधली तुला एखादी गोष्ट कुठली बदलायची असेल, काय बदलची? तिचा रागाची एवढा आहे तोच पहिला बदलला पाहिजे. हे करते नुसती. पुष्पा नाम सुन के क्या फ्लावर समझे क्या? फायर हूँ मैं फायर. झुकेंगे नहीं साला, झुकेंगे नहीं साला. पवन नाम सुन के वारा समझे क्या? वारा नहीं, वादळ आहे आज पुढच्या जोड्या आपल्या समोर परफॉर्म करतील. तर सुरू करूया आजचा एपिसोड. आता कसं वाटतंय? अहो सिटीत गाव गाजतंय. 1 2 3 4 च्या तालावर तो लटके झटके देतोय आणि सिटी सुंदरी सोबत हा गावरान ब्रो आज वेगळ्याच ढंगात येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दीपक आणि प्रणालीचं. मला पहिल्याच धडधड व्हायची. मी तर ठरवून गेलो हिला फॉलो करून डान्स करायचा. दीपकला हे सांगितलं, बघ तू जर कमी केलं, मला तुझ्याबरोबर मॅच व्हायला मला थोडं अंडर परफॉर्म करायला लागेल, म्हणजे मला करायचं नाही. तर प्लीज तुझं गिव्ह युअर 100% अँड एन्जॉय अँड डू. चढवा तुझो बापूस लय खविसाय गो, येता जाता तुझ्या मागे तुझी आई साय गो. माका मातुर इतुर भितुर कुणी वाली नाय गो, नाय गो, नाय गो, नाय गो. एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, अन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. लचक मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती रे. वारी आले कुंडल हारे, डोळे मोडित राधा सारे, डोळे मोडित राधा सारे. कसं सांगू कुणाला धड धड जीवाला, कसं सांगू कुणाला धड धड जीवाला. तुझ्या फिरतीची आग माझ्या जळते उरात, तुझ्या फिरतीची आग माझ्या जळते उरात. हुर 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 लागली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती. सगळ्यांना आवडलं. सगळी टाळ्या वेळा उठून बिटून शिट्ट्या बिट्ट्या वाजवायला लागली. माझी पोरं आपली मित्र पण म्हटले भारी भारी ते पैस करून टाकलायस. एकदा जरा परत बघू कशी आहे. एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती. वा 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 वा, मस्त. मी तुम्हाला आल्यावर पण सांगितलं होतं, हो, इसकडून टाकणार. इसकटून टाकले, पूर्ण इसकटून टाकले. रिहर्सल मध्ये नक्की कोणी एवढा कॉन्फिडन्स दिला आणि कसं काय तुमच्या मेंटरनी कसं काय शिकवलं? पहिला काल कळालं की उद्या डान्स करायचा आहे. हा, मला तर काही डान्स येत नाही. एक तर येणं पहिला अर्धाने मग जीव घालवला रिहर्सल देऊन त्यानंतर शिकवणारे आल्यावर माझा तर पूर्ण जीव गेला. मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा ते म्हणतायत की मला डान्स करता येत नाही किंवा मी कधीच डान्स केला नाही, ते खरं आहे. मला वाटलं की बोलेल की असं खोटं आहे सर, असं काय नाही, ते डान्स करू शकतात, पण हे खरं आहे.
जो काय तुम्ही परफॉर्मन्स केला तो दणदणीत केला, मस्त केला, हो की नाही? आपल्या जजेसना विचारूया काय वाटतं. येस प्रार्थना. कमाल धमाल म्हणजे मजा आली खरंच. तुझा कॉन्फिडन्स बघून असं वाटलं नाही प्रणाली, जर तू असं म्हणत असशील की तो पहिल्यांदा नाचतोय, पण या परफॉर्मन्समध्ये त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल होता त्याच्यावरनं मुळीच असं वाटलं नाही की तो पहिल्यांदा नाचत असेल. काय कमाल, म्हणजे मस्त. आणि मला मुळात आवडलं, गाणं खूप कमाल निवडलं होतं. एक पोरगी त्यामुळे ना त्याला त्याच्यावर मला दिसलं एका ह्याच्यात तू त्याला जरा लीड केलंस ते आणायला. मला कुठेतरी माहिती होतं की तो स्टेप एक विसरणार आहे, मग त्याला मी असा एक जोरात कोपरा मारला की जा ते ताट घेऊन ये, आणि मग तो ताट घेऊन आला. तिने खरंच तुला छान ट्रेन केलं इट मीन्स, कारण तुझा कॉन्फिडन्स बघून मुळीच असं वाटलं नाही. आणि खूप धमाल आली, खूप मज्जा केली खरंच आम्ही. थँक्यू मॅम. दीपक, तुला नाचताना बघताना ना मला कुठेतरी थोडीशी जॉनी लिव्हर यांची झलक दिसत होती. कारण की तुझ्या चेहऱ्यामध्ये ना म्हणजे तुझं डान्स बिल्डअप होत गेला, आणि खरं तुझ्यामध्ये ना ते कॉमेडीचं कुठेतरी एक काहीतरी दडलंय असं मला वाटतंय. पुढच्या वेळेस नक्की त्याला शोधण्याचा प्रयत्न कर. आणि हा परफॉर्मन्स उत्तम 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 होता. थँक्यू सर, थँक्यू. मनापासून धन्यवाद असं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, मस्त झाला परफॉर्मन्स. ओके. ती म्हणते अय्या तर तो म्हणतो हुप्पा हुय्या. पाहूया श्रुती सोबत पैलवान ऋषिकेश करणार का ता ता थैया. डान्स हा पहिल्यांदाच होत होता माझ्या संग. ह्याच्या आधी केव्हा मी स्टेजवर गेलो नव्हतो, पहिल्यांदाच नाचत होतो, आणि ते बी लेडीज संग नाचत होतं. त्यात जरा कॉन्फिडन्स आला, कारण का म्हणजे सगळी पोरं नाचले, 2-4 दोघी नाचल्या. क्या बात आहे यार. हा परफॉर्मन्स म्हणजे टांगा पलटी घोडा. 2-3 स्टेप्स म्हणजे चुकल्या होत्या, आणि तिथे मग आम्ही जुगाड केला. माझ्या मनात आलं की ठीक आहे विसरलोय, पण आपण थांबू नाही शकत, आणि आपण ते फेसवरती दाखवू नाही शकत की आम्ही चुकलोय. मग आम्ही लगेच ही स्टेप घेतली आणि आम्ही हे केलं, कारण की रेट्रोमध्ये हेच चालतं. सुरुवातीची स्टेप काय होती? सुरुवातीला जे ते असं एंट्री कशी होती? अय्या. अरे जमलंय, म्हणजे तिकडेच जिंकलं राव तुम्ही तर.
काय काय झालं? अच्छा. अरे तुम्ही का सारखं सारखं त्यांना सांगता? अरे पण त्यांना सांगता कशाला तुम्ही सारखं सारखं? आता फोन केला तुम्ही कशाला? घडवू नका सर. मामांचा फोन नाही हो. नाही म्हणतात, स्पीकरवर टाकायचं आणि बोलायचं का? हा टाका चालते. मग हा? बघतो मी खरं आहे का खोटं आहे. अरे नाही 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 नाही, त्याचा विश्वास नाही आता. ठीक आहे, घ्या स्पीकरवर घ्या, मामांना घ्या स्पीकरवर. तुझं शूटिंग मस्त चाललंय, मी बघतोय. तुला तालमीची आणि पैलवानांची आठवण येते का नाही? झालं का? कोणाचा आवाज होता हा? अमृत मामांचा आहे. म्हणजे हा चालू आहे ना फोन, बोलायचंय? नका नका अमृत तुमचा. फोन चालू आहे. हो, कट कर. हा ते बोलले का? हा त्यांना पाठवलं, श्रुतीचं उचलणं पाठवलं का? हा अच्छा. आता तर वाटच लावला. शेवटच्या ह्याला असं 3 वेळा बाउन्स केलं तुम्ही तिला, श्रुतीला. हे काय हो, वजन उचललं का? जरा ती स्टेप माझ्या बरोबर पण करा ना प्लीज. एकदा फक्त अमृत मामा लवकर येतो 3 महिन्यांनी. अमृत मामा मी लवकर येतो 3 महिन्यांनी. तुमचा आशीर्वाद पाठीराहू दे. बस हे सगळ्यात महत्वाचं. श्रुतीने तुला जसं डान्स शिकवला ऋषिकेश, तसं तू काय शिकवलं श्रुतीला? स्क्वॉट शिकवले. अच्छा. मग काय म्हणतात त्याला? जोर माराय. जोर मारायला जोर शिकवलं. मारा शिकवलं. तुम्ही वर्कआउट केलं बरोबर, तर त्या वर्कआउटचा किती फायदा झाला ते आता आपल्याला कळेल. आणणारे जरा ते आणा. ऋषिकेश तुझ्या अटी नाही, तिच्या अटी आहे. बघू तर. हळू, 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 हळू. तू सांग, तू गाईड कर, तू मेंटर आता. हेल्प करायचं, तिच्यावर एकटीवर सोडलं तर पडतंय खाली तिकडे मागे गेलं. हळूहळू हळू, सोडू नको बाबा, सोडू नको. हळू 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 ऋषिकेश. अजून दुसराच आठवडा आहे ना? दुसराच आठवडा आहे म्हणून आसपासनं ट्रेनिंग चालू. ओके. आपल्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे जमलं पाहिजे. जमणार घेऊ. काय म्हणतात जजेस, काय वाटलं प्रार्थना? अरे कमाल यार. आणि मला तू सांग, तू कुस्ती करतो म्हणजे किती वर्ष झाले? 14, 15, 16? 14-15 वर्ष. 14-15 वर्षापासून. आणि तुमच्या त्या ह्याच्यात तर असं खूप नियम असतात ना आखाड्याचे, मुलींना भेटायचं नाही, दिस दॅट, हो ना? मग तू डायरेक्ट इथे पहिलाच गाणं जे केलं ते डायरेक्ट प्रेमाचं गाणं अश्विनी आहे ना? हा म्हणजे तू आणि तिला उचललं, असं कसं जमलंय? जमवून घेतलं त्यांनी बी आणि मीनं बी जमलो. पण मजा आली. तुझा ऍक्ट खूपच कमाल होता. आणि स्पेशली तुमच्या दोघांची जुगलबंदी खूप छान होती. ते त्याची खूप मजा आली. ऋषिकेश आणि श्रुती म्हणजे खरंच या सगळ्यांच्या तोंडात मारावा असा शोभून दिसणारा जोडा आहे तुमचा. या दोघांची जी जोडी होती ना नाचताना, ती अगदी म्हणजे देखणी होती. मला वाटतं तुम्हाला लवकरच दोघांना पण एक सिरियल कदाचित मिळेल असं मला वाटतं. काय म्हणतो, सिरियल मध्ये जर का असं काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली तर करणार का भाऊ? होय होय, सोन्याचं संधी करायचं. हा, संधीचं सोनं करायचं. संधीचं सोनं. सोन्याचं संधी ठरली असं तर मला. पण ऐक, आता तू फक्त उचललंय. सिरियल मध्ये बरंच काय काय करावं लागतं. म्हणजे फिमेल पार्टनर बरोबर असं प्रेमाचे शब्द किंवा प्रेमाचे सीन असतात, ते पण करायला लागतात. ते करशील तू? म्हणजे असं प्रपोज थोडक्यात करणं, म्हणजे acting असं करशील का romantic. असं म्हणजे एक बोल. रोमॅन्टिक सीन होऊन जाऊ दे. चल, तुझं ऑडिशन आहे समज असं. सर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला प्लीज सोडून जाऊ नकोस. माझं खूप तुझ्यावर प्रेम आहे, मला सोडून जाऊ नकोस. आता हेच आहे ना, रागात बोलायचं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, सोडून जाऊ नकोस. आता हेच ना, रडत रडत बोलायचं, रडत रडत. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, सोडून जाऊ नकोस.
सणसणीत परफॉर्मन्स झालं, एकदा जोरदार टाळ्या. कावळा डान्स करणारी गायत्री आज गावरान बनून येणार आणि बहुरूपी सुभाष दादा त्याच्या आवडत्या पोलीस वेशात येणार. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी सुभाष आणि गायत्रीचं. काय गायत्री, कसं वाटतंय? बापरे, हे? खूपच भीती वाटते. आशिषला माहितीये. मला खूप आनंद होतोय तू आता तिथे उभी आणि तू परफॉर्मन्स करणार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट गायत्री. थँक्यू श्री स्वामी समर्थ. आणि इमॅजिन मी यांना डान्स शिकवलाय. त्याचं कौतुक आहे मला. मला खरंच गायत्री डान्सच्या ऐवजी मला तुझं हसणं ऐकायचं आहे. त्याला लूप लागेल आता. अरे, एक. आशिष, हे डान्सचं काय मला जरा जाणून घ्यायचं की गायत्रीचं काय स्पेशालिटी आहे? म्हणजे गायत्रीची स्पेशालिटी आहे की तुम्ही तिला जे शिकवतात पण ती मनातून इतकं वेगळं नाचते की कोरिओग्राफरला पण कळतं की अरे ही स्टेप मी पण शिकू शकलो असतो पण मी शिकवली नाही. सो आज मला हे बघायचंय की तिने त्याला काय शिकवलंय किंवा त्याने तिला काय शिकवलं. तुला माहिती आहे, ह्या एकमेव अशा कलाकार आहेत ज्या युजली आम्ही 1 2 3 4 असा काउंट असतो. त्या एकमेव कलाकार आहेत ज्या 1 2 3 4.5 1 2 3 5.5 1 2 3 6 7.5 अशी स्टेप कम्प्लीट होते. बट नो पण अपार्ट, पण गायत्री ऑल द बेस्ट. मी खूप उत्सुक आहे हा परफॉर्मन्स बघायला. माझी कला तिथं सादर केल्यानंतर त्यांनी उठून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. हेच गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मला गिफ्ट भेटल्यासारखी झाली. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एकदम भारी. एखाद दुसरी स्टेप माझी पण त्यांची पण इकडे तिकडे झाली असेल, पण ओव्हरऑल आम्ही दोघांना स्टेजवरती सांभाळून घेतलं. सुभाषदा, मला सांगा, एक कलाकार म्हणून आज तुम्ही इतक्या दिवसानंतर पुन्हा ही वर्दी घातली आहे. ओके, डान्समध्ये मगाशी बघितलं मी, टोपी पडली. मागे जाताना मला काळजी वाटत होती की तुमचा पाय पडतोय काय, पण तुम्ही ते सांभाळून पाय बाजूला टाकून तू टोपी उचलली, टोपी परत घातली. त्याच्यावर पोट पाणी बघता आमचं. क्या बात आहे. वा वा. त्याच्यामुळे तर ही ओळख आहे माझी. त्याच्यामुळे तर तुमचे सगळे लोक मला ओळखतात. सुभाष कोण? बहुरूपी कलावंत. त्याच्यामुळे तुम्हाला ओळखतात. ऍब्सोल्युटली. आणि त्याचा मान तुम्ही ठेवताय, त्याचा रिस्पेक्ट ठेवताय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
ज्यांना साधारण आयडिया नसेल त्यांना मी एक सांगून सुभाष दादा आपले गावोगावी जातात आणि बहुरूपीचं सोंग घेऊन ते लोकांसमोर परफॉर्म करतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक सोंग त्यांचं जे त्यांच्या आवडीचं आहे आणि जे एकदम म्हणजे हिट आहे ते म्हणजे पोलिसाचं. हो. ते मी तुम्हाला आता रिक्वेस्ट करणार आहे की ते जरा आम्हाला त्याची झलक दाखवा की. आमच्या तिकडं त्या तालुक्यातले जिल्ह्यातले पोरं तुम्ही किडनॅप करून आणले म्हणून मला असं कळालंय. ते पोरांना किडनॅप केलं. हो की पैलवान. ह्यांना मी किडनॅप केलंय. हो हो पैलवान. आता फोन आला मला 42 तारखेला. साहेब म्हणलं आपल्या तालमीतले पोरग गायब झालं. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं अजिबात. हा मी आहे ना म्हणलं. हा शोध लावतो म्हणलं त्यांचा. हा आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरच्या खाली बसून आलो. 40 पोती डिझेल गेलं हेलिकॉप्टरला. हेलिकॉप्टर म्हणजे ते आपलं जे हवेत जातं ते. हो ते पंक्ती काढून आणलं होतं पण. त्याच्यानंतर मॉडेल अख्ख्या गावातल्या पोरी. हा आमचं मॉडेल कुठे, आमचं मॉडेल कुठे, आमचं मॉडेल कुठे. पण मग आता मॉडेलला बघायचं म्हटलं तर मॉडेल तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा लगेच बिगर चाकाच्या गाडीला किक मारली. अशा बुंग तिरिरी परारा डायरेक्ट उडत आली. डायरेक्ट तिरिरी परारा डायरेक्ट उडत आणली. आणि आता मी लग्न काढलंय. लग्न काढले. माझ्या सासऱ्याच्या पप्पाचं लग्न आहे. मेहुणीचा मोतर आहे, सासूचं जावळ आहे, आजू सासूचं वड भरण माझी वारात आहे. आणि एवढंच नाही, लग्न आमच्याकडे आणि खर्च तुमच्याकडे. आज लग्न आहे, उद्या हळद आहे, परदेशी जायचं लग्नाला. ते पण घरच्या भाकरी घेऊन जायचं लग्नाला. मग मी पण तिकडे खायला कमी नाही केलं. गुलाबजांबू केलेत मिठाचे. काय केले. मिठाचे गुलाबजांबू केले. मिठाचे मिठाचे गुलाबजांबू केले आणि तळ्यामध्ये तांदूळ टाकलं शिजायला. आणि कांद्याचा आमरस केलाय बघा पेयाला. कांद्याचा आमरस. वाट भरून जेवण करायचं. वा वा वा. लाजायचं नाही आणि परत मागायचं बी नाही. लाजायचं बी नाही आणि परत मागायचं बी नाही. वाट भरून जेवण करायचं बघा. हो क्या बात. पाय बांधून जायचं, हात बांधून जेवायचं, तिला तोंड पोसायचं, चाळणीने पाणी प्यायचं. आणि एवढंच नाही, तुम्हाला साडी पण घेतली आता लग्नामध्ये. अरे बापरे. 350 किलोची साडी घेतली, 150 किलोची नथ घेतली नाकात घालायला. साहेबांचं लग्न आहे, काहीच नाही घेतलं, रुसून बसते साईडला. त्यासाठी खर्च लय झाला. मग त्यासाठी लग्न आमच्याकडे आणि खर्च तुमच्याकडे ठेवला आता. खर्च आमच्याकडे राहिला. अख्खा खर्च आम्ही करणार. थँक्यू सो मच सुभाष दादा. आशिष काय वाटलं भाऊ हा परफॉर्मन्स बघून. सुभाष आणि गायत्री, जसं मगाशी मी म्हटलं की 1 2 3 4.5 ओके, असं अगदी झालं नाही. पण मला खरंच दाद द्यायची तुमच्या दोघांची. हा परफॉर्मन्स संपूर्ण जसं सिनेमांमध्ये आम्ही गाणं बघतो ना, जी मस्ती असते गाण्यामध्ये, तसा हा एकदम मिश्किल आणि मस्तीखोर परफॉर्मन्स होता. आणि सुभाषराव, खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे. कारण की जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बहुरूपी ही जी कला आहे, ही कुठेतरी मला वाटतं आपली ही जी लोककला आहे त्या सगळ्यांना कुठे कुठे कमी होत चाललंय. पण तुमच्यासारखे कलाकार ही कला अजून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आणि झी मराठीच्या रंगमंचानी तुम्हाला हे मंच दिलं की इथे येऊन तुम्ही हे सांगावं की अजूनही आम्ही कलेसाठी जगतोय, ना की नुसतं पैशासाठी. सो मला वाटतं खरं तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आत्ता तुम्ही जे सादर केलं ना, तो होता सिटी गाजवणारा परफॉर्मन्स. धन्यवाद. आणि तुमचा परफॉर्मन्स बघून आम्हाला माहिती कसं झालं. मजा आली अशी, मजा आली. तुला सांगू तर हे परफॉर्मन्स बघून असं वाटलं की तू खरंच त्यांना शिकवलं असेल. दादांना माझ्यापेक्षा खूप बेटर डान्स येतो खरं तर, पण त्यांना ना ब्रेक डान्स वगैरे ते खूप भारी करतात डान्स. फक्त त्यांना ह्या अशा प्रकारचा डान्स करायची सवय नव्हती. तेवढंच काय ते मी त्यांना 2-3 स्टेप्स त्यांना येत नव्हत्या, तेवढ्या 2 तास मी शिकवल्या. बाकी म्हणलं आता उद्या जे होईल ते होईल. तू आता जे म्हणालीस ब्रेक डान्स, दादा ब्रेक डान्स जरा मग एक झलक बघूया का. हा नेकी और पूछ पूछ.
अरे वा 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 कमाल कमाल कमाल. सुपर परफॉर्मन्स. आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, तुम्ही प्लीज बसून घ्या. कधी यांचं पटत नाही, कधी हे भांडतात, कधी ठेका चुकतो तर कधी सूर जुळतात. पाहूया आता डान्स करताना तरी यांचं पटतंय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अर्जुन आणि रेवती. ती ना त्यांनी नाव घेतलं त्याच टप्पाला उडली होती ती. मग मी उठलो, मग ती एकदम म्हणजे एकदम विचारच केला नाही मी, डायरेक्ट गेलो मी तिथे. आई, मी वरती बसलो तेव्हा त्यांना चम्मा चाटी खेळली ना, तेव्हा सगळे माझ्याकडे म्हणजे पाहून हात द्यायचे, टाळ्या वाजायचे. मग मनाला एकदम एकदम भारी वाटलं होतं एकदम. कधी मला एवढ्या लोकांनी हात दिला नाही, टाळ्या वाजल्या नाही, काय नाही, मला म्हणजे एकदम खुशी झाली. वा रेवती, खूप छान सपोर्ट केलं तुझ्याला. आता तुला बोलू देते ही रेवती. आता बोल देते हा? आता आम्ही समजून घेतो एरोन्याला. आता समजून एकदम घे. भारी चाललं आता आमचं. आता तुला स्पाइक बीक करायचे असतील केस तर करू देते. बनवू देत नाही ती केस, स्वतःचे केस तर सगळे केलेत तिने वेगळे. बनवून फिरत येते आणि मला बनवून देते नाही. आणि अजून काय करू देत नाही. त्या पॅन्टी शॉर्ट आहे ना माझ्यावाल्या, त्या नको घालू बा, लांब पॅन्टी घ्यायच्या ना म्हणे असं तसं. अच्छा. केस बी खालू करून देते ते, वर नाही राहू देते. स्टाईल बदलून केस टाकेल खाली. स्टाईल अच्छा. बदलून टाकेल माझी. पॅन्ट पण शॉर्टला घालले तर लॉंग पॅन्ट पाहिजे. लांब पाहिजे म्हणून. अच्छा, तू सांग आता. आज सगळं काढून टाक मला. काजल ऐकते. काजल कुठे गेली. काजल ऐकते सगळं. सांग. नाही तसं काही नाही. हा. नाही बा, आता आमचं चांगलं चालू आहे बा आता. अच्छा, काजलचं नाव घेतलं आमचं सगळं चांगलं चांगलं आशिष, कसं वाटलं. तुम्ही दोघे जेव्हा नाचत होतात ना, तेव्हा तू मला अगदी कटरीना कैफ सारखी वाटली आणि तू ऋतिक रोशन सारखा वाटला. बँग बँग परफॉर्मन्स चालू होता असा. आणि त्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा तुम्ही जे नॅचरली आहात मला वाटतं घरात, ते तुम्ही दाखवली. जी जुगलबंदी झाली ना, तू त्याला मारायला गेली आणि त्याला मुलींनी सांभाळलं. आणि ॲज युजल त्याला जे वाटतं, तो ज्या वेगळ्या डिल्युल्यूमध्ये आहे ना, की त्याच्यासाठी मुली इम्प्रेस होतात वगैरे. डिल्युल्यू इज द ओनली सुल्युल्यू, वॉट एव्हर इज हॅपनिंग विथ द आयब्रो. तिचं ऐकत जा, कारण की ती तोड नाचते. आणि इतर वेगळ्या टास्कमध्ये पण तिचं ऐकत जा. बाकी तू सॉलिड आहेस रे. गावाकडे नाचायचो मी तेव्हा म्हणजे एवढी नाही तारीफ झाली मग. म्हणजे फक्त असे जोडीदार करायचे बा, तू भारी नाचतो बा असं तसं. काय मित्र करायचे फक्त तारीफ. पण इकडं आलो ना, इकडं एवढ्या मोठ्या टेजवर नाचलो मी. इकडं भरपूर जणांनी बा तारीफ केली बा. मला तर लयच भारी वाटलं ते. पण अर्जुन, म्हणजे परफॉर्मन्स छान झाला वगैरे सगळं आहेच, पण तुला तुझ्यासाठी एक छोटासा टास्क आहे. हो. तू जे गावाकडे आणि इकडे पण भुवे उडवून तू मुलींना जे इम्प्रेस करतोस, हो. त्यांना एकदम ते सॉलिड वाटतं. हो. तुझा टास्क असा आहे
की तुला आज प्रार्थना मॅमला इम्प्रेस करायचंय. ओके. बाहेर 2 बॉडीगार्ड आणि त्यांचे मिस्टर येत आहेत आता थोड्या वेळात. त्यांना स्टेजवर बोलूया. प्रार्थना प्लीज कमा. अच्छा होतं. गुलाबाची फुलं पण घेऊन या. गुलाबाची फुलं सगळ्यात बेस्ट रोज उचललं त्यांनी. लल्ला 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 लल्ला. एवढा लाजला तर झालं ना. तिने इंग्लिश गाणं शिकवलंय. तिने गा. Wise men say only fool the rushing, but care help falling in with you. सर तो असा खाली गुडघ्यावर बसला तर आणखीन आवडेल. थँक्यू सो मच. मला सांगा इथे फक्त मी अशी इम्प्रेस झाली का या सगळ्या पण झाल्यात इम्प्रेस? खरं सांग. मी जर गेलो का दुसरी का डोळ्याला का ताट होत्या इकडे दाखत ठेवले त्यांनी मला. धाकात ठेवलंय. धाकात ठेवलंय तिने तुला. मग मी धाकड केलं होतं तर तुला धाकात पण ठेवायला पाहिजे. शाबास शाबास. Thank you guys. What a wonderful performance. Thank you so much. Well done. Thank you Prarthana. Thank you for being Thank you such a so much. sport. आजपर्यंत त्याच्या संबळावर अनेकांनी ताल धरलाय. आता पाहूया नीता सोबत डान्स करताना तो ताल धरतोय की त्याचाच तोल जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रामा आणि नीताचं. वा 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 वा. रामा आपल्या संबळ सारखाच परफॉर्मन्स एकदम कडकडीत वाजलाय. जरासा कमी वाजलाय. असं वाटतंय तुला? हो अजून बेटर करू शकला असता. हो करू शकला असतो. पहिल्यांदा आपण नाचलो असला ह्याच्या गावाकडे त्या असं कधी भेटलं नाही. आपला संबळ घ्यायचा समोरच्यांचं मनोरंजन करायचं. समोरच्यांचं आपण मी वाजवायचो ते नाचायचे. अच्छा. आज समोरच्यांनी वाजवलं मी नाचलो. पण मजा आली तुला? मजा आली. नीता काय म्हणशील कसा होता तुमचा ऍक्ट?
मला वाटलं की त्यांनी खूप छान केलंय कारण कालपर्यंत तो असा घाबरत होता आपण चुकू पण तो फक्त एका पोझिशनला चुकला पण बाकी सगळं त्यांनी खूप खूप छान केलं आणि म्हणून मला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे हा आमचा जो जीवाची मुंबई टास्क झाला होता हा तर त्यांनी मला खूप काही खायला घातलं हा. पण त्याची एक छोटीशी इच्छा होती की त्याला मुंबईचा वडापाव खायचा आहे खाणारे वडापाव मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव अरे रे 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 मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव वड़ा पाव वड़ा पाव वड़ा पाव हो नाही घ्यायचंच तर त्याचा एक बाईट येस. कसा वाटला ते तर सांग. तिकट आहे तिकट. मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव आपण जजेसना विचारणार आहोत त्यांना कसं वाटलं पण त्याआधी मला सांग हो नीता दमदाटी करते का हो सर. असे डोळे फुगवती असे हो असे डोळे फुगवती. नीता का असं करतेस तू चुपच नाही बसत तो कॉन्स्टंटली माझ्या कानात काहीतरी खुसफुस मग मला तिला चुप बस आता नको बोलू नंतर अच्छा. बोल. तुम्ही सांगा आशिष कसा वाटला परफॉर्मन्स मी पाहिलं तुझ्याबद्दल की जेव्हा तू आलास तेव्हा तुझं म्हणणं होतं की तुला मुली शहरातल्या मुली आवडत नाही हो सर. आणि असं नाही तसं नाही आणि आज तर म्हणजे फुल उधळपट्टी होती डान्समध्ये. हो सर. काय बदल झालाय एवढा बदल आहे तोच आहे पण मन जुळून गेले सर म्हणजे असे शिकवत राहते ती. जसं संबळ वाजवताना समोर जेव्हा नृत्य होतं त्याचं जेव्हा मन जुळतं तुमचं हो. तसं तुमची आज ती तालमेल होता तुमचा हो. आणि तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ खूप उत्तम दिली. हो. रामा आणि नीता तुमचा आजचा परफॉर्मन्स खूप छान झाला. अशीच धन्यवाद सर. एकमेकांची साथ देत राहा आणि एकमेकांना असंच पुढे घेऊन जा. गॉड हो. ब्लेस यू. तुमच्या दोघांची स्माईल खूप गोड आहे. धन्यवाद. त्यामुळे तुम्ही जेव्हा दोघं परफॉर्म करत होते ना तर तुमच्या चेहऱ्याकडे तुमच्या स्माईलकडेच लक्ष जात होतं. तू पहिली स्टेप नेहमी विसरायचा पण दुसऱ्या स्टेप मध्ये तो कॉन्फिडेंट असायचा की अरे मला आता हे करायचं मग तो तुझी काय स्माईल द्यायचास ना ती इतकी कमाल असायची ना की मग विसरायचो आम्ही सगळं. सो त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला हा ऍक्ट. खूप मजा आली. धन्यवाद मॅम. थँक्यू रामा थँक्यू नीता व्हेरी वेल परफॉर्म मस्त मजा आली. वेलकम बॅक टू चल भावा सिटी. आपल्या जोड्यांचे परफॉर्मन्स तर धमाल होत आहेतच पण आज काय आपल्या सोबत आशिष असताना त्याच्या नृत्याची झलक जर का झाली नाही तर मग काय केलं आपण. झाली पाहिजे की नाही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आशिष पाटील यांचं. करता
त्याचं गाणं त्यावजी